मुलमुले काकू, मंचावर उपस्थित पुन्हा नगरपालिकेच्या अध्यक्षा उईकेताई, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित सर्व जुने आणि नवीन सहकारी, उपस्थित काँग्रेस पक्षाचे प्रताप टाटे साहेब, यायचाही एक किस्सा काय पुन्हा पंजा नाही भेटला गेले, पुन्हा पंजा मागायला गेला होता. मागच्या महिन्यात या स्टेजवर उभा राहून म्हटलं होतं का मी काँग्रेस पक्षामध्ये आहे, मी काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवणार आहे आणि काँग्रेसच्या पंजावरच उभा राहणार आहे. आता ह्या बदललेला कितवा पक्ष विचारावर दिले, पुन्हा पंजा भेटला नाही, पुन्हा पंजा गायब झाला. वासनिक साहेब येणार आहे म्हणे भाषणाला, इथं मुकू आपले मुळक साहेब येणार आहे म्हणे. खोटं बोलायची काही सीमा असते. यानं खोटं बोलता एक पहाड निर्माण होईल इतकं खोटं बोलते. मागचा 10 वर्षाचा इतिहास आपल्याला माहित आहे. 10 वर्षात यानं कोणते काम केले हे माहित आहे. विकासाचा कायचा आणून राहिला ते माहित आहे. कोणता विकास या नगरीचा केला? शाळा वाढवल्या नाही, लायब्ररी वाढवल्या नाही, विद्यार्थ्यांची संख्या शाळेमध्ये वाढवली नाही, शाळेतले विद्यार्थी मेरिट आणले नाही. या गावामध्ये कुठं गुंडगर्दी वाढली असेल त्याच्यात रोख लावण्याचं काम केलं नाही. या गावामध्ये जुआ अड्डांसूळ सट्टाबाजी सुरू होती त्याच्यावर रोख लावण्याचं काम केलं नाही. यानं फक्त रस्ते बांधले आणि काही लॉन लावले, ह्या विकास केला. त्याच्यातले फक्त लॉनच जिवंत आहे, रस्ते तर पूर्ण उखडले. तुन विकास कोणता केला? कोणता दाखवू शकतो? फोटो आणून तर दे माझ्याजवळ, काही हा विकास तुन केला म्हणून. अस्तित्वातच नाही राहिला आहे विकास त्याचा. अरे जे कोणती सत्ता येते, जो कोणी सत्तेवर बसते तो रस्त्या नाल्या तर करतच राहायचे. म्युन्सिपाल्टीचं एक कामच आहे हे, म्युन्सिपाल्टीचं न संपणारं काम आहे. एक उखडला का दुसरा बांधा लागते, दुसरा उखडला का तिसरा बांधा लागते. पण त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, त्याच्यासाठी नेता चांगला असला पाहिजे, भ्रष्टाचारी नसला पाहिजे. याच्यासाठी निवडणूक असते आणि याच्यासाठी लोकशाहीनं तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. ते न जुमानता, तुमचा अधिकार न जुमानता मला पडलं का तुम्ही तरी मी सत्ता आणू शकतो. तुमच्या भरोशावर नाही, यायचे पळवतो, पैसे देतो, विकत घेतो, माये कमी पडले तर अनिल बाबू जाऊन थोडस सहाय्य घेतो, त्याची मीटिंग लावतो, राजीनामे घेतो, पुन्हा निवडणूक लागतो, पुन्हा त्यालाच तिकीट देतो, पुन्हा त्यालाच निवडून आणतो, पुन्हा म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पैसे वाटतो. किती मुजुरी, किती मगरुरी. म्हणजे साऱ्यालेच विकाऊ समजा तर 2-3 उडान टप्पू विकत घेतले तर तो एक उडान टप्पू सकाळी 12 वाजतापासून दारू पिऊन बसला राहते तो दिनकर गजबे. तो नानाजी काका सारख्याले जे 35 वर्षापासून नगरसेवक भोगून राहिलं आणि कुठंच भ्रष्टाचाराचा डाग त्याच्या कारकिर्दीत लागला नाही. त्याला टिप्पी म्हणते तो. आणि हा कोण उडान टप्पू, काही लाजच राहिली नाही. मार खोटे बोलून राहिले. काय म्हणते? कर्मचारी माजले, वचक नाही, सफाई होत नाही, घंटा गाडी येत नाही, फॉगिंग मशीन फिरत नाही, स्विमिंग पूल बंद आहे, कुंबेले विकत घेतो असं राहुल देशमुख म्हणते. कामात भ्रष्टाचार आहे, बोगस नालीचं काम सुरू आहे, हागोण्याले हागे पाव तर हागोला आहे हे तो म्हणते, मी नाही म्हणत. घरकुल वापस केलं. किती खोटं बोलान बे, किडे पडन ना असं मी नाही म्हणत. हेमराज रेवतकरले कोऑप्शन मध्ये घेतो म्हटलं होतं, मग घेतलं नाही तेव्हा आई बहिणीच्या शिवाय हेमराज रेवतकरनं ठाकूराले दिल्या. तेव्हा हेमराज रेवतकर म्हणे तू खोटं बोलतो, तुले किडे पडन म्हणे. आता नाही पडन का? फार खोटच बोलून राहिला तर
आणि खूप काही आव आणू नका आणि ठाकूराच्या भरोशावर निवडून येतो म्हणून खूप माजल्यासारखे काही वागू नका. हे दिनकरराव गजबेले म्हणून राहिलो मी. अग्निपथ पाहिला ना, काय म्हणते अमिताभ बच्चन, दिनकरराव टोपी संभालो, हवा बहुत तेज है, उड़ जाएंगे. हे इलेक्शनची हवा आहे, हे इतकी जोरात आहे का हे केव्हा तुमच्या डोक्यावरची टोपी उडवून देईन आणि तुमचं टकलं पूर्ण गावाला दाखवून देईन तर समजणार नाही. म्हणून दुसऱ्याच्या नावावर आणि दुसऱ्याच्या हिमतीवर लढू नका. स्वतःची अवकात असेल तर एकटे साऱ्या गल्ल्यात फिरा, साऱ्या मतदाराच्या घरी जा आणि हिंमत असेल तर मत मागून पहा. कारण ती लायकीच राहिली नाही. चरण सिंगच फिरून राहिला. देतो रे बाबा, ये बा दे रे बा, काऊन रे बा, काऊन देऊ तुले? नाही भाऊ, एकच वेळा माग तर खाल्लेच ना 200, त्याच्यातले 150 माझ्या भावाजवळच आहेत. 50 तर केलं मी काम, एवढा विकास केला ना 50 मध्ये. आता 3.5च मध्ये नका भाऊ. ए बापा, काय सुरू आहे? कायच्यासाठी? आता छानशी कोठी आहे, मग भेटणार नाही. आता खाऊ दे ना बा, मग नाही येणार. पारट शिंगाले चालला जाईन मी, पण यंदा होऊ दे बा. कायचे नाटकन, कायचे भीक मागायची प्रथा आहे. काही करून मलेच बसवा. विकास मीच करू शकतो, सारी दृष्टी मलेच आहे. कारण मी LLB शिकलो, मला समजत नाही. तो 4थी पास आहे, भाईच विद्वान आहे. कसा विकास करायचा मला समजत नाही. खोटं नाटा प्रचार, खोट्या नाट्या गोष्टी उभा होते भाषणाले. घरकुल वापस केले म्हणते. याच्यानं विकास होत नव्हता म्हणून घरकुल वापस केले म्हणते. घरकुल वापस केले हे खरी गोष्ट आहे. काहून केले हे ऐकून घेऊन आता. घरकुल वापस केले तर असेच नाही केले. तुला जे नियोजनबद्ध काम करायला पाहिजे होतं काका, तुम्ही आपल्या भाषणामध्ये सांगितलं नियोजनबद्ध सर्वे व्हायला पाहिजे. हा नियोजनबद्ध सर्वे झाला नाही घरकुलाचा. तिथं बसल्या बसल्या सर्वे केला. घरकुल फक्त झोपडपट्टीचे नाव किती आहे ते पाहून घेतले. वीरेंद्र बाबून बसवलेल्या झोपडपट्टीचे नाव सारेलेच पाठ आहे. 20 झोपडपट्टीचे नाव लिहून घेतले. त्याची जमीन म्युन्सिपाल्टीच्या मालकीची आहे का नाही आहे हे पाहिलं नाही. त्याचे पट्टे लावून द्यायचं काम त्याच्या नावावर कधी केलं नाही. म्हणून त्यानं ते 20 याच्यासाठी 1428 घरकुल सँक्शन झाले. 1428 घरकुल मध्ये 735 आपण ठेवले, बाकीचे वापस केले. कशासाठी वापस केले? का त्या योजनेमध्ये एक तर घरकुल बांधण्यासाठी त्या स्वतःच्या लाभार्थ्याच्या मालकीची जागा असली पाहिजे, नाही तर म्युन्सिपाल्टीच्या मालकीची जागा असली पाहिजे. हे दोन्ही इथं नाही आहे. हनुमान नगरची झोपडपट्टी BNCच्या मालकीची आहे. अर्जुन नगरची झोपडपट्टी हे झुडपी जंगलाची आहे. त्याच्या इकडची मरामायची झोपडपट्टी हे गिट्टी खदानीची BNCच्या मालकीची आहे. याचे पट्टे अजून झाले नाहीये, हे अजून हस्तांतरित झाले नाहीये. म्हणून ते घरकुल वापस गेले आहे. आणि आम्ही आल्यावर 3च महिन्यात वापस गेले आहे. 10 वर्ष तू काय भार झोपत होता का? घरकुल जर होते, घरकुल जर तुला करायचे होते, योजना जर राबवायची होती तर SDO कडून किंवा कलेक्टर कडून ते पट्टे काऊन नाही लिहून घेतले? मालकी काऊन नाही ट्रान्सफर करून घेतली? दुसऱ्याच्या नावानं खापर फोडणं खूप सोपं आहे. मले भ्रष्टाचार करते म्हणते, हा कोणाले भाईच हा बोललो म्हणते. म्या घर बांधून घेतलं, मी काहून भीक लागली मले? एवढ्या मोठ्या म्युन्सिपाल्टी मध्ये जिथं छानशी कोटीचा फंड आहे, तिथं मनात आणलं तर रोज 2, 3, 4 लाख रुपये खाऊ शकतो. तिथं फक्त 3 आणि 4 लाखाचं काम घराचं केलं तर ते हागुनाले हागुणार आहो का मी? स्वतः जसं असते ना तसंच दुसऱ्याला समजते. भ्रष्टाचाराची पट्टी आहे त्याच्या डोळ्यावर दुसरेही भ्रष्टच आहे असं वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा ठाकुरा, जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं मारा करते. या चोट्याईनं काय काय केलं मला पुन्हा सांगायची गरज नाही आहे. ह्याचे फाट नेमलेले आहे. ते फाट सतत त्याची तारीफ करताना तुम्हाला सापडणार आहे. काऊन तारीफ करते समीर? मग
पैशाची आवक होती, फुकटात पेट्रोल गाडीत भरायला भेटे, मस्त मजा मारायला भेटे, पैसे खायला भेटे, मुंबई हिंडायला भेटे, जीवाची मुंबई होय तिथं. म्हणून त्याची तारीफ मनापासून निघते. हे तारीफ हे सुद्धा करते दिनेश शेषरावजी ठाकरे. काऊन करते? मी कोणाला दुकानं दिले? मी गरीबाईला दुकानं दिली. ज्या चिंपी चाळीमध्ये त्याचं स्वतःच छत टाकायची, पिन बदलायची, ज्याची तयारी नव्हती, ज्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्याला कॉम्प्लेक्स बांधून मी तिथं 1.5 लाखामध्ये दुकान देऊन राहिलो. त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. म्हणून मला तुम्ही सांगू शकता, जो बाजारामध्ये बसलेला आहे दिनेश ठाकरे, ज्याचा खताचा धंदा आहे, ज्याचा व्यापार आहे, ज्याचा इन्कम टॅक्स जो भरते, जवळपास 10 लाख रुपयाचं इन्कम तो दाखवते, जवळपास 50-60 लाखाचा टर्नओव्हर तो वर्षाचा दाखवते, त्या माणसाले दुकान दिलं आहे यानं रेल्वे स्टेशन मध्ये. हे पहा, 1 नाही 2 नाही 4 दुकानं दिले. म्हणून ते पोपटपणची मिठ्ठू पडवल्यासारखे बोलते. पटपट 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 पटपट. ठाकूर कसा मस्त, ठाकूर कसा विकास पुरुष, ठाकूर कसा खूपच सुंदर, ठाकूर कसा बोलते छान. हे म्हणून पोपटासारखे बोलते. हे कागद आहे, पाहून घ्या तुम्ही, तुमच्याकडे फेकतो, पाहून घ्या. पुढचं दुकान 3 लाख डिपॉझिट, मागचं दुकान 1 लाख डिपॉझिट. हे म्युन्सिपाल्टीच्या रेकॉर्ड मध्ये सगळ्या नोंदी आहेत. अनेक गोष्टीचे अपप्रचार होऊन राहिले. मी सांगितलं का मी 28 एवजदार जास्तीचे लावले, मी सांगितलं का 28 शिक्षक मी नवीन घेतले, पटसंख्या मी वाढवली, म्हणून मी ते नोकऱ्या देऊ शकलो. त्याच्यामध्ये हे सांगून राहिले का सर्व शिक्षा अभियानामध्ये घेतले. अरे 5च घेतले असं घेतले ना. आता त्याच्या नोकऱ्या जाणार आहे. अबे हायकोर्टाचा ऑर्डर आला ना, त्याला कंटिन्यू करा म्हणून पेपर वाचत जाणं, अभ्यास करत जाणं, खोटं नाटक काही सांगते. आणि पुन्हा मी 5 ते 6 शिक्षक अजून लावणार आहे, कारण माझे शिक्षक सुद्धा फिरून राहिले, माझे नगरसेवक सुद्धा फिरून राहिले का ऍडमिशन वाढल्या पाहिजे, पटसंख्या वाढली पाहिजे, शाळेचे अजून विद्यार्थी वाढले पाहिजे. आणि शाळेचे विद्यार्थी वाढले म्हणजे शिक्षक वाढत असते. म्हणून आपण नोकऱ्या देऊ शकतो. पहिलेचा काळ राहिला नाही का, रोजंदारीवर जसे वीरेंद्र बाबू बोलावून घेऊन लागून जा म्हणून जाय, तसं आता राहिलं नाही. कायदे अतिशय कडक झाले आहे. म्हणून आपलं काहीतरी नवीन निर्माण केल्याशिवाय नोकरी लावू शकत नाही, ह्या आम्हाला समजते. म्हणून आमचे हे प्रयत्न सुरू आहे. म्हणून मी पेपरमध्ये दिलं होतं वर्षभर आधी का मी एक हॉस्पिटल इथं उघडायचं आहे, कारण जे विद्वान मंत्री आहे ना इथचे, ते आता हत्तीखान्यात आहे. इथं दिवे लावून राहिले, फोकनाड्या मारून राहिले. कोणत्या मारून राहिले ते मी नंतर सांगतो. त्याचं ग्रामीण रुग्णालयावर वचक नाही, तिथं ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर राहत नाही, तिथं औषध राहत नाही, तिथं सोय राहत नाही. म्हणून आपल्या म्युन्सिपाल्टीचा एक दवाखाना असला पाहिजे, स्पेशालिस्ट तिथं हजर असला पाहिजे, ऑपरेशन तिथं झाले पाहिजे, मोठा दवाखाना आपण बांधला पाहिजे, जेणेकरून तो दवाखाना जर उभा झाला तर तो दवाखाना साफ करण्यासाठी काही स्वीपरांचे नवीन मुलं सुद्धा तिथं नोकरीवर लागू शकते. तिथं काही कंपाऊंडर म्हणून लागू शकते, काही नर्स म्हणून लागू शकते, काही डॉक्टर तज्ञ इथले गावातले लागू शकते, काही तज्ञ आपण बाहेरून आणू शकतो. पण चांगली सोय नगरपालिकेच्या हॉस्पिटल मार्फत आपण देऊ शकतो. हे नुसतं पेपरातच आलं तर दुसऱ्याच दिवशी ठाकूरांना बोंब सुरू केले. सतीमाईच्या मंदिराच्या समोर तिकडे जागा घेतली म्हणे, ह्याच हॉस्पिटल बांधून राहिला म्हणे. आता सांगून राहिला तो कुंभीपुऱ्यात फिरते, तिकडे तेलीपुऱ्यात फिरते, त्याला सांगते हा क्या कर रहा बच्चा, ठीक है इसका नाम, आ जाना हॉस्पिटल बांध रहा हूं मैं. कितना बड़ा, तो 300 डॉक्टर लगा रहा हूं म्हणते और 200 नर्स. किती मोठा माणूस आहे. आता डॉक्टर जिथं कमी राहते तिथं नर्सची संख्या जास्त राहते. हे जर समजत नाही का, 300 डॉक्टर म्हणजे मिळून मेडिकल पेक्षा मोठा दवाखाना. त्याला मग 200 नर्स कशा लागन, 2000 लागन. म्हणजे फोकनाड्या मारायचे तर त्याही अभ्यास करून मारल्या पाहिजे. काही बरोबरच राहिलं, मनात येईन ते बोलणं, त्या सगळ्या फोकनाडबाजीवर कुठंतरी नियंत्रण आलं पाहिजे. आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे का काही करून यावेळेस सत्ता पाहिजे. कशी पाहिजे. कुंभीपुऱ्यात फिरत होते काल, तिथं सभा घेतली काल. त्यांनी सांगितलं कुंभी समाजासाठी तेरवी करण्यासाठी 1 करोड रुपयाचं सभागृह मी बांधून देईन. मग तिकडून फिरता फिरता
केलीपुऱ्यात केली. तिथं म्हटलं कोणाचं नाव बांधतो का, संत जगनाडे महाराज लानोजी महाराजांच्या नावानं 1 कोटीचं सभागृह इथं बांधून देतो. आता खैरात वाटून राहिला का राजू ठाकूरच्या पैशाने बांधणार आहे. हेच फोकनाड्या कशा मारल्या होत्या याचं प्रूफ आहे माझ्याकडे. हे बांधशील जेव्हा सत्य दिसेल तेव्हा बांधू म्हणा, दोन्ही समाजासाठी. जेव्हा बांधशील तेव्हा बांधशील, पण जे पहिले तुला पेपरात दिलं होतं ज्येष्ठ साहित्यिक वामनराव इंगळे यांचा भव्य नागरी सत्कार, याच्यामध्ये त्याचा फोटोही आहे टोपी घालून. त्याच्यात लिहिलं आहे यावेळी चरणसिंग ठाकूर यांनी 1 कोटी रुपयाचे असे भव्य सभागृह बांधून त्याला वामनरावांचे नाव देण्याची इच्छा बोलून दाखवली. ते कोणत्या चुलीत गेली. 2007चं स्टेटमेंट होय. त्याच्यानंतर 5 वर्ष सत्तेत होता. ठोकणाऱ्या मारण्याशिवाय काहीच येत नाही. मनातील ते बोलणं मत पाहिजे म्हणून काही बोकणं. इकडे म्हणते राजू देशमुख डॉक्टर हे माय नातेवाईक होय म्हणून यायनं बंडवर आहे MRTP केली, तशी डॉक्टर राजू देशमुख वर करत नाही कारण त्याचं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे. माय नातेवाईक होय म्हणून. तर त्यानं अप्लिकेशन केली आहे, परमिशन मागितली आहे, परमिशन न काम करून राहिले आहे. आणि माय नातेवाईक कसे आहे, वडवीर लोक कोणीच नातेवाईक नाही. माय अनिल बाबूचे सख्खे चुलत भाऊ आहे. मग आता काही संबंधच नाही याच्याशी. मी त्याचा आदर करतो, मोठे आहे. माझ्या वर्गामध्ये त्यांचा मुलगा शिकत होता, माझा मित्र आहे, माझ्या मित्राचे वडील म्हणून मी त्यांचा आदर करतो. इथल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे म्हणून मी त्यांचा आदर करतो आणि तेही माझ्या इमानदारीचा आदर करते. मधामधात ट्विटरवर ट्विट देत असते, कधी कधी फेसबुकवर माझ्याविषयी लिहत असते. म्हणून कायचाही संबंध कायच्याशी जोडून काहीही सांगणं. इकडे आला तर ते 8 नंबर शाळेच्या तिथं सांगितलं म्हणते का हा रस्ता पहा ना, खालचा रस्ता किती गड्डे पडले आहे इथे, खूपच खराब होऊन गेलाय. मी राहिलो असतो तर रस्ता करून टाकला असता. बरोबर आहे, तू राहिला असता तर केलाच असता, पण जेव्हा शिवर लाईन आली असती पुन्हा फोडला असता. मी झालेलं टेंडर मिळालेलं काम कॅन्सल केलं, एवढ्याचसाठी केलं. रोज मी त्याच रस्त्याने येणं जाणं करतो. त्रास जो बाकी नागरिकांना होते तोच मलाही त्रास होतो. माझी गाडी तिथूनच येणं जाणं करते. पण मला माहित आहे का हे जर रस्ता बांधला तर उद्या आपल्याला खोटा लागणार आहे, पुन्हा या जनतेवर भूदंड बसणार आहे. म्हणून तो रस्ता मी बांधला नाही आहे. 4-6 महिन्यानं तो रस्ता नक्कीच होईल. ह्या वीरेंद्र देशमुखाच्या अवलादीचा तुम्हाला शब्द आहे, तो बांधल्याशिवाय राहणार नाही. खूप काही बोलायचं होतं, पुष्कळ काही गोष्टी आहेत. पाईपलाईनचं बोलताना बोललेच, म्हणजे आता त्याचा अपप्रचार इतक्या स्तरावर गेला आहे, मी पैसे नाही खात तरी या भ्रष्टाचार करते म्हणून आळ आणणं सुरू आहे. त्याचं म्हणणं हे आहे का हे नाल्या ज्या होऊन राहिल्या त्याच्या खाली कॉन्क्रीट नाही आहे. हे हबीबबाईनं डिटेल तुम्हाला सांगितलं आहे काय आहे. जे इस्टिमेट बनलं त्याच्याप्रमाणे काम आहे. त्याच्याप्रमाणे जर काम नसेल तर नागरिकांची जबाबदारी आहे, त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे. इंजिनियर कसा तिथं साईटवर येत नाही, कसा तिथं काय म्हणते त्याला सुपरवायझर राहत नाही ते मी पाहतो. कसे त्याचे पगार कापता येईल, त्याला काय दंड करता येईल, हे सारे अधिकार तुम्ही माझ्या हातात दिलेले आहेत. हे तुमचंच लक्ष असलं पाहिजे. भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये झाला नाही पाहिजे. कामावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. याच्यासाठी नागरी समिती असली पाहिजे. हे माझं म्हणणं होतं. मागच्या महिन्यातही मी सभेमध्ये म्हटलं होतं का अर्ज करा. अर्ज एका नाही केला नाही, एकही अर्ज केला नाही. म्हणून आजपर्यंत नागरिक समिती बनली नाही. त्या कामावर कोणाचं लक्ष नाही. काही पोरांना घेतला होता पुढाकार होळी मैदानातल्या, चांगली गोष्ट होती. असंच व्हायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे. भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. त्याच्यात मला खंत नाही, कारण मी तिथं पैसे खात नाही, मला काही दुःख नाही. कोणाचं लक्ष असलं तर काम चांगलंच होते. आता सांगून राहिला का त्याचं जर इतकं स्वच्छ काम आहे तर त्यानं टेंडर शारदा चौकातल्या स्टेजवर उघडा. काऊन बघ, काऊन उघडायचं? दुसरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, त्यानं किती वेळा टेंडर इथं उघडले.
दुसऱ्याला सांगून राहिला का टेंडर इथं उघडलं पाहिजे. हे म्युन्सिपाल्टीचं ऑफिस आहे का पाडू जेसीबी लावून ते ऑफिस लावू टेबल उद्यापासून इथं का टेंडर प्रेसिडेंट उघडते का व्हाईस प्रेसिडेंट उघडते का सीओ उघडते तेवढंही समजत नाही तुले का पैसे खाण्यातच मन होतं. अरे सीओचे अधिकार आहेत टेंडर उघडण्याचे. सीओ टेंडर उघडत असते, सीओ त्याच्यावर सह्या करत असते. अध्यक्ष उपाध्यक्षाचं काम नाही आहे. काहीतरी बोलणं काहीतरी सांगणं. एक ते आणलं होतं विद्रोही नावाचं कोणतं मुसलमान होतं भाड्यानं मागही आणलं होतं. तिथं काव येतो मार उकाने पोवाडे म्हटले आणि खाली उतरलं म्हणे. एक जण बसला होता आपला कार्यकर्ता तो म्हणे खाली उतरला आणि अनिल बाबू म्हणे हे भाटणाचे कुठं अनिल बाबू नागपूर चालला गेला. 8 प्रकार गजबी आणलाय म्हणजे ते असे भाड्याचे टट्टू. कारण याच्या दोन नेते कमी पडून राहिले. एक कसा बसा नेता तयार झाला होता ह्या चोट्टा त्याला कार्यकर्ता करून ठेवलाय अनिल बाबून. म्हणून हे बाहेरचे भाड्याचे टट्टू घेऊन येते आणि ते सांगते काही इथे विकास होत नाही. विकासाचे महामेरू इतके चांगले काम करून राहिले. कर्मचाऱ्याला इतकं चांगलं वागवे, कर्मचाऱ्याचे इतकं चांगलं वागवे का त्यांच्या हातातून काम करून घे. त्याला इथं या स्टेजवर पुळका आला म्हणते पुन्हा कर्मचाऱ्याचा आता का कर्मचारी जे रोजंदारी मध्ये आहे त्याला मी परमनंट करून देतो. किती दिवसात देतो तर 3 महिन्यात देतो. 10 वर्ष काय करत होता झोपा काढत होता. 10 वर्ष तेच तिथंच कामावर होते, ते तिथंच काम करून राहिले होते, रोजंदारीतच करत होते. ते विनंती करत होते, तू त्याला भूलतापा देत होता, मुंबईच्या वाऱ्या करत होता, कधी त्याला वर्गणी करायला लावत होता, कधी मुंबईला यायला लावत होता, त्याचा पैसा खर्च करत होता, नुसता त्याच्यासोबत खोटं बोलत होता आणि महेश करणेवाला म्हणत होता. जे 10 होते 93 नंतरचे त्याला तुला काढून टाकलं, त्याला सुद्धा भूलतापा देत होता. साधा निर्देश आला होता, शासनाचा आदेश आला नव्हता. यानं सीओने सांगून त्याला कामावरून कमी करून टाकलं. ते कोर्टात गेले म्हणून आज कामावर आहे आणि त्या 10 कर्मचाऱ्याचे प्रश्न तू सोडवू शकला नाही. आणि मेरे सिवा तुम्हारा काम कोईच नहीं कर सकता, मैं हूं तभीच तुम्हारा काम होगा असं त्या कर्मचाऱ्याला सांगून राहिला. तर कर्मचारी काही इतके मूर्ख नाही. फिक्स पेचा साधा प्रश्न होता, नुसता ठराव घ्यायचा होता जो अध्यक्ष उपाध्यक्षाच्या अधिकारात आणि सभागृहाच्या अधिकारात होतं. साधं ते फिक्स पेचं काम सुद्धा याच्यानं झालं नाही. याच्यानं काम कोणतं झालं. कर्मचारी काय कोण जो कोणता कर्मचारी असेल सफाई कर्मचारी याला सफाई योजनेअंतर्गत रस्त्यावर आणलं. मे महिन्यात गाव साफ करायला लावलं. भर दुपारी ह्या चौक खोदायला लावला. त्या कर्मचाऱ्याकडून ढोरासारखी मेहनत करून घेतली आणि बक्षीस भेटलं तर पुढाकार यानं घेतला. त्याला ढोरासारखं जे वागवलं, त्याला ढोरासारखं जे मेहनत करायला लावली आणि इकडे सांगते का 72 कर्मचारी मीच पक्के केले. यानं केले. यात 2001 पासून 2002 पासून अध्यक्ष होता. याले जर करायचे होते तर मग आला तेव्हाच कम नाही केले 72 परमनंट. 2007 मध्ये शासनाचा जीआर आला, त्याच्यानंतर ऑर्डर काढायला लागले. या नसताही राहिला अध्यक्ष तरी 72 जण परमनंट झाले असते. या म्हणते मॅच केले. आहे का नाही इथं असं कर्मचारी तर सत्यता. या सगळ्या गोष्टी या खुल्या झाल्या पाहिजे, या रस्त्यावर आल्या पाहिजे, या सांगितल्या पाहिजे. याच्यासाठी या मीटिंग सुरू असते. काही कसं असते संगतीचा फरक राहते. काही अत्तरवाल्याच्या कारखान्यात काम करणारा, अत्तरवाल्यासोबत राहणारा आणि अत्तरवाल्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या एखाद्या सहकार्याला अत्तराच्या कारखान्याच्या मालकाने एक थापडही मारून दिली तरी त्याचा अत्तराचाच वास येते. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या एखाद्या मालकानं चोप काढलं जरी तरी त्याचं तोंड काळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या काळ तोंडे जे त्याच्यासोबत हिंडून राहिले, काही गळावरचे काळ तोंडे आहे, काही तिथचं मातंगपुऱ्यातलं एक काळ तोंडे आहे. अनेक काळ तोंड्याची संख्या आहे. तिथं एक IUDPतला आहे गुरुजी.
लय काय तोंडी आहे तिथं आणि ते तोंडच काळे करायला तिथं आलेले आहे. कोणी मले कुस्ती खेळा म्हणते इथं, या आखाडाच होता म्हणते जुना, इथं कुस्तीच खेळून दाखवा म्हणते. मला एवढी माहिती आहे, मी लहानपणापासून एक गाव पाहिलाय, मला माहित आहे इथं कुस्तीचे मॅचेस होत होत्या. त्या कुस्तीच्या मॅचेस होत असताना हा माझा मित्र गजू बासेवार सुद्धा कुस्तीमध्ये पटाईत होता. तेव्हा ह्या जितू तुपकर त्याचे कपडे उचलत होता, स्वतः कुस्ती नव्हता खेळत. आणि जेव्हा लढायची पाळी आली, जेव्हा मी फॉर्म भरला, जेव्हा खरी लढाई करायची गरज होती, तेव्हा रंगारीचे कपडे घेऊन उभा होता. फॉर्म कटला, अबे एकटाच फॉर्म कटला तर तिथंच नॉकआउट झाला. तू नॉकआउट झाल्यावर कायले पुन्हा मॅच खेळून तू अशी एक्का भोगीत उडत. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते सांगते आमच्यावर संस्कार खूप चांगले आहेत. गळावरचे सांगते आम्ही गुरुजीचे पोरं आहोत, इकडचे सांगते आम्ही पुरुषोत्तम महाराजाच्या मंदिराच्या मागचे, का ते म्हणते आम्ही गुरुजीचे पोरं. मी मोठ्या गुरुजीचा पोरगा आहोत, प्राध्यापकाचा पोरगा. आणि मी, माझे वडील प्रोफेसर होते ना, मला संस्कार शिकवशील का तू? ज्या वडिलांना माझ्या 1 रुपये किंवा म्युन्सिपाल्टीतला किंवा राजकारणातून खाल्ला नाही, ज्याने इमानदारीनं आपली चळवळ राबवली, त्या पोराला सांगशील का तू संस्कार? माझ्या वडिलापासून शिकलो म्हणते शाळा कशा बांधायच्या, झुडपी जंगलाच्या जागा कशा दाबाच्या. तर माझ्या वडिलापासून शिकलो म्हणते या घरामध्ये जुवाचे अड्डे कसे भरवायचे. तर माझ्या वडिलांनाही शिकवलं, कारण माझ्या वडील प्राध्यापक होते, गुरुजी नव्हते. म्हणून म्हणतो आली रे आली, आता चरण सिंह तू ही बारी आली. अब मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ, और मैं जो नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. यायच्या तोंडात नाही फेस आणला, यायच्या तोंडात नाही फेस आणला. जसं बावानं म्हटलं होतं की नाही, तो बावाने बोलाचा बावा 14 सीटे आएंगी बावा, या 13 पूर्ण करून द्या. नाही 4थ्याचा हिशोब बसवला, एकाले डिस्क्वालिफाय केलं आणि 14 बसवले तर देशमुख म्हणणार मले याचा बंदोबस्त करीनच, त्याच्या 5वा पायच भिडणार आहे. म्हणून मी जे म्हणतो ते मी करतो, आणि जे म्हणत नाही ते मी डेफिनेटली करून दाखवतो. म्हणून हे सांगायचं आहे का हे जे फोकणाड्या मारणं सुरू आहे म्हणते घरकुल, 1-2 मिनिट राहिले, 3 मिनिट. घरकुलाचं जे बांधकाम आहे ते वापस करण्यापेक्षा यांनी काय करायला पाहिजे होतं, राहुल देशमुख आणि गज्जूसिंग बासेवार यांनी दोघांनी जो किल्ला विकत घेतला आहे, माहिती अवकात नाही आहे, याची आहे ह्या घेऊ शकते. पण त्या ठाकुराच्या बच्च्याले म्हणा गज्जूसिंग बासेवार किंवा राधेश्याम बासेवार या नावाचा किल्ल्याचा 7-12 जर असेल तर आणून दाखव, त्याच दिवशी सत्ता सोडून देईन मी आणि तुले बसवून देईन, किंवा त्याच दिवशी त्या किल्ल्यावर पूर्ण घरकुलं बांधून देईन. काय म्हणणं आहे? आणि काऊन मागायची दुसऱ्याची जमीन? मला म्हणते जमीन दे, माझ्या बापाचं देता देतात गेला आहे सारं. स्मशानभूमी सारी माझ्या बापाच्या जमिनीवर आहे. माझ्या भावानं विहीर दिली, फोकटात पाणी पाजून राहिला होता इतके वर्ष, त्याचा किराया सुद्धा घेतला नाही. तू तुझ्या बापान काय दिलं या गावाले? तुझ्या भावाची जी 150 कोटीची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीतले हिस्से पाड, त्याच्यामध्ये घरकुल बांधून दे. एवढा जर ताकदवर आणि एवढा हिंमतवान आहे तर दुसऱ्याकडून अपेक्षा करतं तर स्वतःची झोळी पहिले पाय म्हणा, स्वतःचा आरशात तोंड पाय म्हणा चोटत्या, मग दुसऱ्याकडून अपेक्षा कर म्हणा. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 आमचे उमेदवार आहे. एक सरिता वहिनी आहे, एक लहानोजी गायकवाड आहे, एक धर्मराजजी शेरकर आहे. धर्मराज शेरकर, सरिता वहिनी या 4 नंबर प्रभागामध्ये उभ्या आहे. यांच्या 3 नंबरच्या बटना आहे. एकाच मशीनवर दोन्ही बटना आहे. एक 3 नंबरवर, दुसरी थोडीशी दुसऱ्या गटामध्ये 3 नंबरवर.
आणि लहानूजीची सुद्धा महेंद्रची सुद्धा नारळाची बटन हे 3 नंबरवर आहे. तिन्ही कॅन्डिडेट योगायोग मस्त आहे. तिन्ही कॅन्डिडेटची बटन 3 नंबरवर आहे. कारण तुम्ही मायबाप आहात, तुम्ही जनता आहात, तुम्हीच ठरवू शकता या नगरीचा नेता कोण असला पाहिजे, सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे. तुम्ही मायबाप आहात म्हणून तुम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. तुमची सत्ता ही तुमची आहे म्हणून 3 नंबरचं बटन दाबून तुम्ही या तिन्ही कॅन्डिडेटला 1 नंबर आणण्याची विनंती मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. त्या नेते मंडळीने मिटिंगला वेळ दिला त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि ही मिटिंग संपली असं जाहीर करतो. सामने आओ ना, काले में काला दिखेगा नहीं ना. जब बनेगी ना फट से एक मेरे को दे देना. आप सीढ़ी लेके आ जाइएगा, खाली सीढ़ी. हाँ पूरा है. संडे के बाद ही शाम. अभी कैसा वो उसका यादी का काम है ना, संडे महत्वपूर्ण है. मैं 2 दिन बिल्कुल समय नहीं दूंगा. अरे वाह 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 वाह. मैं सीढ़ी लेके आ जाऊंगा. पेन ड्राइव में भी ले जा सकते हैं. लेकिन पुराना नहीं अभी तो है ही. हाँ मालूम है. वो पिछली बार मेरे को टोके, पिछली बार का मेमोरी कार्ड क्या है, कैसेट ऐसेट कहाँ गए मालूम नहीं. अभी वो इतना काम रहता है सब बिखर जाता है. अभी तो मेमोरी कार्ड में है ना, अभी तो कोई प्रॉब्लम नहीं. क्या घड़ी लेके क्या लाए? नहीं अभी उड़ती नहीं, जो आ गई वो आ गई. मैं क्या बोल रहा, घड़ी लाई.